नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. मुलीच्या अपहरणात बुलढाणा पोलिसांचा मोठा खुलासा. सर्व आरोपींना घेतले ताब्यात. गाडीचा सुसाट थरार समोर. दिवाळी भेसळयुक्त पदार्थांची रेलचेल वाढल्याची माहिती. अन्न व औषध प्रशासन विभागातले अधिकारी गेले तरी कुठे? लाडक्या बहिणींना राज्य सरकारचा मोठा दिलासा. KYC करावे लागणार, पण निश्चित कालावधी ठरला. महापालिकेचा अतिक्रमण हटाव मोहिमेत दुजाभाव कायम. गांधी रोडवर अतिक्रमण मुक्ती. शहरात इतर भागात अतिक्रमण वाढले. बाजारपेठेत दिवाळीचा झगमगाट वाढला. आकाश कंदील आणि लाइटिंगची मागणी वाढली. आता सविस्तर बातम्या. मलकापूरहून एका 16 वर्षीय युवतीचे अपहरण करण्यात आले. यानंतर तिला घेऊन जाणारी कार मोताळ्यात पोलिसांनी रोखली. दरम्यान पोलिसांची नाकाबंदी तोडून कार पुढे सुसाट निघाली, पण गाडीचे टायर फुटले आणि सदर गाडी बाजूच्या एका शेतामध्ये जाऊन अपघातग्रस्त झाली. यानंतर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेत मुलीची सुटका केली आहे. थरारक अपहरणाचा तपास बोराखेडी पोलीस करीत आहे. दरम्यान मुलीचे अपहरण करण्यात आल्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी मलकापूर पोलिसात धाव घेतल्यानंतर पोलीस प्रशासनाकडून बोराखेडी पोलिसांना सूचित करण्यात आले होते. त्यानंतर बोराखेडी पोलिसांनी आज सकाळी 9 वाजेपासून साक्षी हॉटेल जवळ आणि बोराखेडी फाटा अशा 2 ठिकाणी नाकाबंदी केली होती. दरम्यान लाल रंगाची कार साक्षी हॉटेल जवळ थांबवण्यात आली, परंतु अपहरण करणाऱ्या आरोपींनी गाडी थांबवण्याचे नाटक केले आणि पोलीस जवळ येत असल्याचे पाहून पुन्हा गाडी सुसाट पुढे नेली. तर बोराखेडी फाट्याजवळच्या नाकेबंदीला पण त्यांनी न जुमानता गाडी सुसाट वेगाने नेली. यानंतर पोलिसांनी गाडीचा पाठलाग सुरू केला होता. सदरची गाडी बुलढाण्याच्या दिशेने टाकली तेव्हा गाडीचे टायर फुटले आणि गाडी थेट शेतात घुसली. त्या ठिकाणी सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आले. तर गाडीचा पिछा करणाऱ्या दुसऱ्या गाडीतील लोक अत्यंत आक्रमक होते. तिथे जमलेल्या काही जमावाने मिळून सदर कार जाळण्याचा प्रयत्न केला गेला. तर आरोपी मुलांना जबर मारहाण सुद्धा करण्यात आली. अर्थात हा प्रकार अपहरणाचा आहे का, याबाबत प्राथमिक शंका व्यक्त होत आहे. मध्ये अपहरणाचा एक प्रकरण समोर आलंय. काय नेमकी घटना आहे? सकाळी 3 मुली शाळेत जाण्यासाठी निघाल्या असताना एक लाल रंगाच्या स्विफ्ट VDI गाडीमध्ये 3 इसमांनी एका मुलीचं अपहरण केलं. ते बातमी पोलीस स्टेशनला मिळाल्या पोलीस फोर्स त्या दिशेने रवाना झाला आणि पुढील पोलीस ठाणे जे आहेत बोराखेडी बुलढाणा त्या रूटवर जे पोलीस ठाणे आहेत त्या ठिकाणी आपण नाकाबंदी करण्याचे संदेश पारित केला. त्याप्रमाणे त्या गाडीचा पाठलाग केला आणि गाडी बोराखेडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये डिटेन करण्यात आली व त्या मुलीची सुटका करण्यात आली व ते आरोपी देखील ताब्यात घेण्यात आलेले आहेत. एकूण किती आरोपी आहेत? एकूण 3 आरोपी आहेत. ते प्रथमदर्शनी मिळालेल्या माहितीप्रमाणे माजलगाव, जिल्हा बीड या ठिकाणचे आहेत. आरोपी ताब्यात आहेत. कारवाई करत आहोत. आरोपींकडून सखोल माहिती घेऊन सदर प्रकरणाबाबत सत्य परिस्थिती समोर आणण्यात येईल. दिवाळीनिमित्त अन्न पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होते.
ही भेसळ थांबवण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी किती नमुने घेतले याची माहिती आजही मिळाली नाही. सामान्य नागरिकांसाठी भेसळरहित दिवाळी साजरी होण्याची गरज असताना विभागाचे कार्यालय मात्र सुनेच असते. दिवाळी निमित्त अन्नात भेसळ नको अशी नागरिकांची अपेक्षा असते. नुकतेच कफ सायरप बोगस प्रकरण गाजत असताना अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयात मात्र कोणीच कसे नाही असा प्रश्न उपस्थित होतो. दिवाळी अन्न व औषध प्रशासन विभागाने किती सॅम्पल घेतले याची माहिती विचारण्यासाठी आमच्या प्रतिनिधी कार्यालयात गेल्या होत्या, पण कोणीच अधिकारी यावेळी उपस्थित नव्हते. त्यामुळे यंदाची दिवाळीत नागरिकांना भेसळयुक्त पदार्थ दिल्या तर जाणार नाही ना, अशी विचारणा आता होत आहे. आमच्या प्रतिनिधी नेहा पाटील यांनी घेतलेला हा आढावा. दिवाळीच्या ऐन तोंडावरती फराळ आणि मिठाईमध्ये भेसळ होत असताना त्याकडे मात्र एफडीचे दुर्लक्ष आहे. यावर बोलण्यासाठी कोणताही अधिकारी नाही आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी फराळ आणि मिठाईची तपासणी करण्याची गरज सामान्य नागरिकांनी व्यक्त केली आहे. मी नेहा पाटील, कॅमेरा पर्सन पवन इंगडे सोबत, RRC न्यूज, अकोला. राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी आता eKYC प्रक्रिया ऑनलाईन सुरू करण्यात आली आहे. पात्र लाभार्थ्यांना पुढील 2 महिन्याच्या आत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लाडकी बहीण या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य दिले जाते. त्यामुळे लाभाचा योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे होण्यासाठी eKYC प्रक्रिया आवश्यक आहे. महिलांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन मोबाईल किंवा संगणकाद्वारे ही प्रक्रिया सोपी आणि जलद पद्धतीने पूर्ण करू शकतात. भविष्यातील इतर योजनांसाठीही ही माहिती उपयुक्त ठरेल. त्यामुळे सर्व पात्र महिलांनी वेळेत प्रक्रिया पूर्ण करावी. eKYC प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रांमध्ये आधार कार्ड क्रमांक, मोबाईल नंबर जो आधाराशी संलग्न आहे का हे पाहावे लागेल. eKYC द्वारे पडताळणी ही प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांना पुढील लाभ अडवला जाऊ शकतो, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. महापालिकेकडून अतिक्रमण हटवताना दुजाभाव केला जातो असा अनुभव अकोलेकरांना येत आहे. एकीकडे अतिक्रमण हटाव मोहीम तर दुसरीकडे अतिक्रमण बसाव मोहीम सुरू असल्याचे चित्र आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या टिळक रोडवर दुकानदारांकडून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केलं जात असून पिवळ्या पट्ट्यापर्यंत माल रस्त्यावर मांडला जातो आहे. त्यामुळे या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांना आणि वाहन चालकांना रोज त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः अतिक्रमण विरोधात तक्रारी असूनही महापालिकेकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. टिळक रोडवर रोजच रस्त्यावरून चालताना अडथळे येतात. दुकानदारांनी सामान अर्ध्या रस्त्यावर ठेवलेलं असतं. काही ठिकाणी तर फेरीवालेही आहेत. पण महापालिका फक्त निवडक विभागातच कारवाई करते. महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून काही महिने अगोदर या ठिकाणी कारवाई झाली होती. मात्र ती केवळ आता औपचारिक पुरती होती असं नागरिकांचं म्हणणं आहे. सध्या परिस्थिती पुन्हा पूर्ववत झाली आहे आणि दुकानदार पुन्हा खुलेआम अतिक्रमण करत आहेत. टिळक रोड हा अकोल्यातील एक महत्त्वाचा व व्यापारी दृष्टीने गजबजलेला रस्ता आहे. इथून दररोज शेकडो वाहन आणि पादचारी जातात. अशा वेळी रस्त्याचा मोठा भाग अतिक्रमणाखाली गेल्याने वाहतूक कोंडी व अपघाताची शक्यता वाढते. सोन्याचे दर घसरले आहेत. सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे 2000 रुपयांची घसरण झाली आहे. दरम्यान सोन्याचे दर जरी कमी झाले असले तरी चांदीचे दर वाढत आहेत. दरम्यान दिवाळी सोन्याचे व चांदीच्या दरात नेमका काय बदल होतो हे पाहण्यासारखे असेल. गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ होत आहे. दरम्यान आज सोन्याच्या दरात 2000 घसरण झाली आहे. सोन्याचे दर जरी घसरले असले तरीही चांदीचे दर वाढले आहेत. सराफा बाजारपेठेतील सोने चांदीचे दर समोर आले आहे. यानुसार सोन्याचे दर घसरले आहेत. त्यामुळे ग्राहकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. गुंतवणूकदारांमुळे चांदीच्या भावात वाढ झाली आहे. सोन्याचे दर वाढत असल्याने अनेक जण चांदीच्या लहान लहान वस्तू खरेदी करत आहेत. त्यामुळे आता चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. ऐन दिवाळीच्या आधी सोन्याचे दर घसरल्याने ग्राहकांना मात्र दिलासा मिळाला आहे. सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे 2000 रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याचे दर वाढत होते, त्यामुळे ग्राहकांनी चांदी खरेदी करण्यास प्राधान्य दिले आहेत. त्यामुळे चांदीचे दर देखील वाढत आहे. आता सोन्याच्या दरातील ही घसरण अशीच व्हावी अशी आशा ग्राहकांना आहे. सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे 1860 रुपयांनी घसरले आहेत. आज 24 कॅरेट सोन्याचे दर 1,22,290 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे 1,12,100 रुपये आहे.
18 कॅरेट सोन्याचे दर 91,720 रुपये झाले आहेत. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में. इतना फास्ट इंटरनेट, हाँ, सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में. पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट. स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग, सब कुछ अब बिना रुके. 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी. आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से. आरआरसी नेटवर्क प्राइवेट लिमिटेड. इंटरनेट अब सबका हक है, फास्ट और सस्ता अनलिमिटेड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. न्यू तापडिया नगर रेल्वे गेटवर ट्रॅफिक जामची मोठी समस्या आहे. या समस्येकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे. आज सायंकाळी देखील न्यू तापडिया नगर येथे ट्रॅफिक जाम झाला होता, त्यामुळे नागरिकांच्या मोठ्या अडचणी समोर आल्या आहेत. न्यू तापडिया नगर उड्डाणपुलाचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेले काम पुन्हा सुरू झाले आहे, पण त्याला वेग नाही. यातच न्यू तापडिया नगर या मार्गावरची वाहतूक वाढल्याने दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी नागरिकांची कोंडी झाली होती. आज पण पुन्हा तशीच परिस्थिती कायम होती. शाळा, महाविद्यालय, ऑफिसमधून घरी जाणारे महिला पुरुषांना आज वाहतूक कोंडीचा फटका बसला. न्यू तापडिया नगर उड्डाणपुलासाठी राज्य शासन निधी उपलब्ध करून देत नसल्याने त्याचा फटका रोज या भागातील हजारो नागरिकांना बसत आहे. त्याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे. उमरी रेल्वे फाटकाजवळच्या बांधकाम कामामुळे शुक्रवारी सकाळपासूनच मोठी वाहतूक कोंडी झाली होती. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे आजपासूनच शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होत आहेत आणि त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत पोहोचणे कठीण झाले आहे. सध्या उमरी रेल्वे फाटकावर रस्ता बांधकाम सुरू असल्याने काही पर्यायी मार्गही बंद करण्यात आले आहेत. परिणामी रेल्वे फाटकाच्या दोन्ही बाजूंना वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. सुमारे 1 तास शेकडो वाहन चालक, शाळकरी मुले आणि पालक कोंडीत अडकले होते. या गंभीर परिस्थितीतही स्थानिक प्रशासन किंवा वाहतूक पोलिसांकडून तातडीने कोणतीही मदत पुरवण्यास आली नाही. हे चिंतेचे कारण बनले होते. कडक उन्हात तासभर वाहतूक कोंडीत अडकलेल्या स्थानिक नागरिक आणि पालकांनी प्रशासनाबद्दल आपला संताप व्यक्त केला आणि प्रशासनाने तत्काळ लक्ष देण्याची मागणी केली. दिवाळीचा सण लक्षात घेता बांधकाम काम आणि वाहतूक व्यवस्थापन समन्वयाने केले पाहिजे, अन्यथा सामान्य नागरिकांना पुन्हा अशाच वाहतूक कोंडीत अडकण्याची वेळ येऊ शकते, असे मत अनेकांनी व्यक्त केले. दरवर्षी दसरा आणि दिवाळीच्या निमित्ताने शहरात रेडीमेड कपडे, साड्या, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि आर्टिफिशियल ज्वेलरीची सेल भरते. या सर्व विक्रीमध्ये एकावर एक मोफत आणि भरघोस सवलतीचे ऑफर्स असतात. मात्र आता बऱ्याचदा या सेलमध्ये खरेदी केल्यावर वस्तू खराब निघाल्यावर ग्राहकांना पश्चाताप होतो. सध्या शहरात अनेक प्रदर्शनांची धूम आहे, पण या प्रदर्शनांपैकी एक असे प्रदर्शन आहे जे आपल्या आरोग्यासाठी, विशेषतः आपल्या मुलांसाठी आणि पत्नीसाठी खूप उपयोगी आहे. या प्रदर्शनात अशा सर्व वस्तू मिळतील ज्या आपल्याला वेळेवर ऑफिसमध्ये आणि मुलांना शाळेत जाण्यासाठी मदत करतील. गांधी रोडवरील अमृतवाडी भवन येथे संसारोपयोगी वस्तूचा खजिना असलेले हे प्रदर्शन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या प्रदर्शनात तुमच्या आरोग्यासाठी खास वस्तू उपलब्ध आहेत. घरीच वजन आणि चरबी कमी करण्यासाठी ट्विस्टर, संपूर्ण शरीराच्या मालिशसाठी 3D मसाजर किंवा पायनर रोलर, बीपी, अस्थमा आणि मधुमेह कमी करण्यासाठी फुटमॅट आणि ॲक्युप्रेशर साहित्य, संपूर्ण शरीराला गरम शेक देण्यासाठी हॉट बॅग, डोक्याची मालिश करण्यासाठी हेड मसाजर, बोटांची मालिश करण्यासाठी फिंगर मसाजर आणि ॲक्युप्रेशर रिंग, डोळ्यांची जळजळ आणि डोळ्याखाली काळी वर्तुळे कमी करण्यासाठी आय मास्क, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांसाठी उपयुक्त फोल्डिंग कमोड, घरी कारची सर्व्हिसिंग आणि बागेत पाणी देण्यासाठी इट इन वन स्प्रे गत, तसेच तुमच्या प्रिय मुलांच्या अभ्यासासाठी उपयुक्त फोल्डिंग स्टडी टेबल, मुलांची स्मरणशक्ती आणि बुद्धी वाढवण्यासाठी तसेच टीव्ही आणि मोबाईलचा वेळ कमी करण्यासाठी ब्रेन पझल, मुलांची एकाग्रता वाढवण्यासाठी आणि त्यांच्या मनाला शांत ठेवण्यासाठी मेंटल पझल, माइंड पझल आणि बुद्धिबळ बोर्ड, तसेच महिलांची रोजची घरगुती कामे करण्यासाठी उपयुक्त वस्तू, रुबी क्यूब्स, ड्रॉप गेम्स आणि ब्रेन प्रिक्स हे वर्क दिलेल्या मुलांच्या वस्तूंमध्ये असले तरी स्त्रिया देखील मनोरंजनार्थ वापरू शकतात. कांदा ग्राइंडर, मसाला क्रशर, मॅजिक स्पंज आणि टॉवेल, घरगुती जाडे काढण्याचा ब्रश, भाजी कटर, दही, लोणी घुसळण्यासाठी स्टील व्हिक्स, मिनी गॅस, तंदूर, मका सोलण्याचे यंत्र,
डॉल्फिन लायटर, 6-in-1 स्लायझर आणि सुकामेवा स्लायझर, चाकू तीक्ष्ण करणारा चाकू शार्पनर, लसूण कटर, भाजी कटर, सफरचंद कटर, नारळ सोलण्याचे यंत्र, सोपा ज्युसर, पावभाजी स्मॅशर, नळाचा शॉवर, स्टिकर हुक, ड्रेनेज क्लीनर, टाच घासणी अर्थात एडी स्क्रबर, गालीचा ब्रश, काच क्लीनर, बेसिन जाडी, बागेची उपकरणे, लसूण सोलण्याचे यंत्र, डिश वॉशर, फ्रीज बॅग, चपाती पोळीची चटई, बागेची कात्री, डोअर मॅट, साबण स्टँड, स्टीलच्या वस्तू, कपड्यांचा ब्रश, तेल ब्रश तसेच गॅस बर्नर ब्रश, आधुनिक भांडी, भांडी घासणी स्क्रबर, तेल पंप इत्यादी अनेक उपयोगी वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी मोबाईल क्रमांक 8805926143 वर संपर्क साधा. कृपया खरेदीसाठी कपड्याची पिशवी किंवा थैला सोबत आणा आणि प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळा. या उपयुक्त प्रदर्शनाच्या आयोजकांनीही सर्वांना हे आवाहन केले आहे. अकोट तालुक्याच्या वडाळी सटवाई येथे नवरात्री उत्सवाची सांगता उत्साहात पार पडली. या गावात एक गाव एक देवी ही संकल्पना गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. नवरात्री विसर्जनाच्या दिवशी 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन आणि महाकालीच्या झाकीचे सादर झालेल्या शिवतांडवाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. वडाळी सटवाई येथील आदिशक्ती सटवाई माता नवदुर्गा उत्सव मंडळाने गेल्या 36 वर्षापासूनची परंपरा जपली आहे. एक गाव एक दुर्गा हा आदर्श कायम ठेवत विविध कार्यक्रमांद्वारे माता राणीला उत्साहाने निरोप देण्यात आला. विसर्जन शोभायात्रेत हिंदू मुस्लिम ऐक्य आणि बंधुभावाचे दर्शन घडले. यावर्षीच्या मिरवणुकीत 7 मंडळांनी सहभाग घेतला होता. सर्व मंडळे सांप्रदायिक झेंडे आणि पताकांसह मिरवणुकीत सामील झाले होते. या शोभायात्रेत जय अंबे दुर्गा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी महाकाली शिवपार्वतीची सुंदर वेशभूषा धारण करून शिवतांडव अतिशय सुंदररित्या सादर केले, ज्यांचे सर्वांनी कौतुक केले. ज्याप्रमाणे राधाकृष्ण नवदुर्गा उत्सवाच्या 12 ज्योतिर्लिंगाच्या झाकीनेही सर्वांना मंत्रमुग्ध केले होते. शोभायात्रेदरम्यान गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ही शोभायात्रा संपूर्ण पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे, जी पाहण्यासाठी अन्य गावातील नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शोभायात्रेच्या आयोजनाबद्दल आणि काही महिलांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मी सीमा नितेश चौधरी, राहणार मंचनपूर. दरवर्षीप्रमाणे आमच्या इथे नवदुर्गा उत्सव साजरा झाला. जवळपास 15-16 वर्ष झालीत आमच्या इथे नवदुर्गा उत्सव सुरू आहे. या उत्सवामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित येऊन हा उत्सव खूप आनंदाने पार पाडतात. नंतर यामध्ये 9 दिवसात विविध कार्यक्रम केल्या जातात आणि जे गावामध्ये आणखी काही मंडळं आहेत त्या देवीची सुद्धा ओटी भरल्या जाते भक्तिभावाने. नंतर शेवटच्या दिवशी सर्व टाळ मृदुंगाच्या गजरात देवीला निरोप दिल्या जाते आणि सर्व असा हा नवदुर्गा उत्सव शांततेत पार पाडला. देवी सटवाई माता नवदुर्गा उत्सव हा आज आमच्या इथं 36 वर्षापासून इथं सुरू आहे. 36 वर्षापासून सुरू असून आमच्या इथं एकच अध्यक्ष आणि एकच देवी आहे. आमचे अध्यक्ष श्री संजय वाडे गडम यांच्या सूत्राखाली हा कार्यक्रम आनंदात पार पडतो. आणि यात म्हणजे महत्त्वाचं म्हणजे आम्हाला सर्व गावकऱ्यांचं खूप सहकार्य असतं. यात मधल्या ठिकाणी समजा दिंडी असते. आज समजा आम्ही 3-4 वर्ष झाले दिंडीच्या माध्यमातून हा उत्सव पार पाडतो. या सर्व गावाचा सर्व धर्माचंही म्हटलं तर आम्हाला सहकार्य असते. त्यामुळे हा उत्सव आम्ही गावकऱ्यांचं सहकार्य असल्यानं अतिउत्साहात आनंदात पार पाडतो. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में. इतना फास्ट इंटरनेट, हाँ, सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में. पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट. स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग, सब कुछ अब बिना रुके. 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी.
आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से। आरआरसी नेटवर्क प्राइवेट लिमिटेड, इंटरनेट अब सबका हक है, फास्ट और सस्ता अनलिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांसह जमीन नष्ट झाल्या आहेत, जनावरे दगावली आणि शेती उपयोगी साहित्य पुरामध्ये वाहून गेले। पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश दिले, तरीही रिसोड आणि मालेगाव तालुक्यांना अतिवृष्टीच्या मदतीमधून वगळण्यात आले। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। रिसोड मालेगाव मतदारसंघाचे आमदार अमित झनक हे विरोधी पक्षाचे असल्याने सत्ताधारी पक्षाने या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या मदतीसाठी जाणून बुजून वंचित ठेवल्याचा आरोप शेतकरी करत आहेत। जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सर्वाधिक फटका बसलेल्या रिसोड आणि मालेगाव या दोन्ही तालुक्यांना अतिवृष्टीच्या मदतीमधून वगळण्यात आले आहे। या जाणून बुजून केलेल्या अन्यायामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे। आरआरसी वृत्तवाहिनीने या संदर्भात बातमी प्रकाशित करताच पालकमंत्री नामदार दत्ता भरणे, आमदार अमित झनक, तत्कालीन जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांनी रिसोड तालुक्यातील महागाव, नेतनसा, बेलखेड, शेलखडसे आदी गावांना भेट देऊन प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी केली होती। तरीही रिसोड तालुक्याला अतिवृष्टीच्या मदतीतून वेगळे ठेवण्यात आले आहे। यामागे सत्ताधारी वर्गाचे षडयंत्र असून राजकीय सूडभावनेतून या दोन्ही तालुक्यांवर अन्याय करण्यात आल्याचा आरोप सामान्य जनता करत आहे। यामुळे आमदार अमित झनक यांनीही शासनाच्या निर्णयावर आपली नाराजी व्यक्त केली आहे। संपूर्ण जिल्हा वाशिमग्रस्त दुष्ट झालाच पाहिजे। बोला दुष्काळ, सरसकट कर्जमाफी वाशिम संपूर्ण दुष्काळ मिळालाच पाहिजे। काल राज्य शासनाच्या महसूल विभागाने जो GR काढला त्यामध्ये आपत्तीग्रस्त तालुके यांना जे पॅकेज जाहीर झालेलं आहे त्यामध्ये आमच्या वाशिम जिल्ह्यातील 3 तालुके रिसोड, मालेगाव आणि मंगरुळपीर या तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे मोठी भयंकर अतिवृष्टी मागच्या 4 महिन्यात झालेली आहे। प्रत्येक महसुली मंडळात किमान 4 ते 5 वेळा अतिवृष्टीची नोंद ही झालेली आहे। असे असतानासुद्धा कालच्या जो GR आलेला आहे त्यामध्ये 3 तालुके वंचित ठेवण्याचा काम या GRमध्ये झालेलं आहे। त्याचा आम्ही निषेध करून आज त्याची होळी केलेली आहे। आज आपल्या सर्वांना माहिती की शेतकरी बांधव मोठ्या संकटात आहे। आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री जे कृषी मंत्री आहेत ते स्वतःसुद्धा 2दा आमच्या सगळ्यांच्या आग्रहास्तवर इथे आलेत, त्यांनी परिस्थितीचे अवलोकन केलं, पाहिलीसुद्धा। 1 महिन्यापूर्वी शासनाने 140 कोटी वाशिम जिल्ह्याला घोषित केले, त्यामध्ये 6 तालुके बसतात आणि या GRमध्ये फक्त 3 तालुके बसतात। हे कुठेतरी संशोधनाचा विषय आणि आम्हालासुद्धा कळलेला नाही जो अन्याय आमच्या या 3 तालुक्यावर झालेला आहे। पैशाचा विषय हा सार्वत्रिक विषय आहेच, पण ज्या बाकी सवलती, या सवलती ज्या महत्त्वाच्या आहेत, विद्यार्थ्यांसाठी सवलती आहेत, महसुली ज्या सवलती आहेत, जे वायदे आपले शेतसारा असेल, वायदे असतील ते माफ करण्याचा विषय असेल, या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत त्यातून सामान्य कास्तकार हा वंचित राहिलेला आहे। फळबागाचे विषय, फळबागेचे मोठे नुकसान मोठ्या प्रमाणात या 4 महिन्यामध्ये 3 तालुक्यांमध्ये झालेलं आहे। 6 तालुक्यांमध्ये झालं, पण 3 तालुके जे वंचित ठेवण्यात आलेले आहेत त्यांना न्याय मिळण्यासाठी आज आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये आलो, कलेक्टर साहेबांची चर्चा केली। त्यांना म्हटलं की तुम्ही जो अहवाल शासनाला पाठवलेला आहे त्याची एक प्रत आम्हाला देण्यात यावी, जेणेकरून आम्ही शासनाला मागणी करू की प्रशासनाने मागणी केल्यानंतर सुद्धा हे 3 तालुके कसे होतात आणि 3 तालुके कसे राहतात। अर्ध्या वाशिम जिल्ह्यावर जो अन्याय झालेला आहे तो दूर करण्याचं काम येत्या काही दिवसात आम्ही करण्याचा प्रयत्न करू। यवतमाळ शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हरवलेले 49 मोबाईल शोधून काढत नागरिकांना परत करण्यात आले। हरवलेल्या मोबाईलची किंमत सुमारे 9 लाख रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली। पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या संकल्पनेतून पोलीस समन्वय उपक्रमांतर्गत ऑपरेशन प्रस्थान मोहीम राबवण्यात आली। नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास वाढविणे आणि हरवलेली मालमत्ता शोधून देणे हा उपक्रमाचा हेतू आहे। यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात नागरिकांनी गहाळ मोबाईल संदर्भात तक्रार दाखल केल्या होत्या। त्यानंतर CEIR पोर्टलच्या माध्यमातून पोलिसांनी या मोबाईलचा शोध घेतला। त्यामध्ये 49 मोबाईल हस्तगत करून तक्रारदारांना परत करण्यात आले। मोबाईलचे वाटप पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव यांच्या हस्ते करण्यात आले। हा उपक्रम पोलीस अधीक्षक कुमार चित्ता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला। या कार्यवाहीत पोलीस अंमलदार रवींद्र नेवारे आणि अंकुश फेंडर यांचा सक्रिय सहभाग होता। दिवाळीसाठी अकोला शहरातील बाजारपेठ पूर्णपणे सजली आहे। दुकानांमध्ये लाइटिंग आणि विविध रंगबेरंगी आकाश कंदील विक्रीसाठी आले आहेत। यंदाच्या दिवाळीत पावसाची शक्यता असल्याने यंदा वॉटरप्रूफ आकाश कंदीलही मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत।
आकर्षक कापडी आकाश कंदील देखील बाजारपेठांची शोभा वाढवत आहेत. दिवाळीच्या काळात दुकाने तसेच घरांवर लाइटिंग लावून रोषणाई केली जाते. यासाठी विविध प्रकारच्या लाइटिंग सिरीजही विक्रीसाठी आल्या आहेत. रात्रीच्या वेळी रस्त्याने जाताना दुकानदाराच्या बाहेर लावलेले आकाश कंदील व लाइटिंग नागरिकांना आकर्षित करत आहेत. आकाश कंदीलवरील लाइटिंग आणि चीनचा प्रभाव अधिक दिसून येत आहे. चीनमधील लाइटिंग भारताच्या तुलनेत स्वस्त आणि आकर्षक असल्याने नागरिक त्यांना खरेदीस प्राधान्य देत आहेत. जसजशी दिवाळी जवळ येत आहे तसतसे आकाश कंदील आणि लाइटिंग खरेदीसाठी नागरिकांची गर्दी बाजारात उसळत आहे. एकूणच बाजारपेठेत हळूहळू दिवाळी उत्सवाचा माहोल चढताना दिसत आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. मुलीच्या अपहरणात बुलढाणा पोलिसांचा मोठा खुलासा. सर्व आरोपींना घेतले ताब्यात. गाडीचा सुसाट थरार समोर. दिवाळी भेसळयुक्त पदार्थांची रेलचेल वाढल्याची माहिती. अन्न व औषध प्रशासन विभागातले अधिकारी गेले तरी कुठे? लाडक्या बहिणींना राज्य सरकारचा मोठा दिलासा. KYC करावे लागणार पण निश्चित कालावधी ठरला. महापालिकेचा अतिक्रमण हटाव मोहिमेत दुजाभाव कायम. गांधी रोडवर अतिक्रमण मुक्ती. शहरात इतर भागात अतिक्रमण वाढले. बाजारपेठेत दिवाळीचा झगमगाट वाढला. आकाश कंदील आणि लाइटिंगची मागणी वाढली. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,38,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे युट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.